प्रेक्षकांनो, आज पण छान दाखवलंय ठिपक्याची रांगोळी. सुरुवातीलाच बघतोय आपण, स्नेहलता म्हणतात, तुम्ही? अरे वा, काय कोइन्सिडेंट आहे, तुम्ही इथे आलात पूजेला? माई म्हणतात, नाही, मी बऱ्याच वर्षापासून इथेच पूजा करते. सुवाई म्हणतात, बरं झालं, त्यानिमित्ताने आपली भेट झाली ना. आता लगेच माई म्हणतात, कालच आल्या होत्या ना त्या आपल्या घरी. सुवाईंना जरा टेन्शनच आलंय आता माईंचं, की माई काय बोलतील यांना. स्नेहलता माईकडे खालून वर बघताय आणि म्हणताय, एक मिनिट, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहेत का? त्यांच्या आणि माझ्या साडीचा कलर सेम आहे, म्हणजे अगदी सेम टू सेम साडी आहे आमची. अगं बाई, आपली आवड किती जुळते नाही. तेवढ्या सुवाई अप्पूला बघतात आणि म्हणतात, अरे वा अप्पू, आली का? नाही नाही, ये ये, कशी आलीस तू अप्पू? अप्पू म्हणते, तुम्ही मला सोडून आलात ना पूजेला? स्नेहलता अप्पूला हॅलो म्हणतात. अप्पू म्हणते, डॉक्टर तुम्ही इथे पूजेला? म्हणजे तुमचं तर लग्न नाही ना झालं? सुवाई म्हणतात, अगं अप्पू, अशी काय विचारतेस त्यांना? स्नेहलता म्हणतात, अहो इट्स ओके, तिच्या शंकेचं निरसन होऊ द्यात. नाही, ही काही पूजा लग्न झाल्यानेच करायची असं नसतं बाळा. नाही, मी लहान असल्यापासनं माझ्या आईसोबत इथेच यायची नागपंचमीची पूजा करायला. आपल्या कल्चरमधली ना ही गोष्ट मला फार आवडते बघ. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला आपण इम्पॉर्टंट देतो, नाही, देवाप्रमाणे पुजतो तिला. अप्पू म्हणते, करेक्ट आहे तुमचं, आमची माई पण अशीच सांगते. स्नेहलता म्हणतात, ॲब्सोल्युटली करेक्ट, कानेटकरांच्या घरात अशी शिकवण दिली जाणार आणि असे सण उत्साहात साजरं केले ना की पॉझिटिव्हिटी मिळते छान. अप्पू म्हणते, छान खायला पण मिळतं. आज आमची माई पण पुरणाचं काहीतरी करणार आहे, तुम्ही या जेवायला. स्नेहलता म्हणतात की अगं आज नको, आज खूप मीटिंग लाईंड अप आहेत, मला आज नाही जमणार. अप्पू म्हणते, अहो या ना, तुम्हाला आवडतं का पुरण? त्या म्हणतात, हो खूप आवडतं. मग या की. आता अप्पू म्हणते, माई तू सांग ना, मग येतील ना त्या? माई म्हणतात, घरी खूप कामं आहेत मला, पूर्णाचा घाट घातलाय ना. आणि माई लगेच पुढे तारा निघून गेल्यात. शेवटी सुवाई म्हणतात, अहो काय माईंना जरा कामं आहेत ना म्हणून. स्नेहलता म्हणतात, असू द्यात हो, इट्स ओके. आणि अशा प्रकारे माईंनी पुन्हा स्नेहलतांना टाळलंय. आता इकडे कुकी सारखा व्यायाम करतोय, अजून जरा मोकळं करायला अंग. शशांक आलाय आणि म्हणतोय, काय तुमचं, मी सकाळच्या इन्स्टिट्यूटमधून जाऊनही आलोय आणि तुम्ही अजून ओसरीतच आहात. कुकी म्हणतो, अरे बाबा, मी 2दा प्रयत्न केला वर जाऊन झोपायसाठी, पण मला ना चालता येत नाही रे बाबा, आपल्या वाड्याच्या पायऱ्या किती उंच आहेत. शशांक म्हणतो, इतक्या वर्षांनी कळलं का तुला आज वाड्याच्या पायऱ्या उंच आहे? कुकी म्हणतो, अरे बाबा, माझा पाय दुखतोय रे. शशांक म्हणतो, मग काय इथेच करायचं आहे का तुला मुक्काम कुकी? मी म्हणतो, चांगलं आहे ना, उद्या योगा क्लाससाठी सगळ्यात आधी हजर असेल. आता कुकी म्हणतो, नको रे, त्या योगाचा विषय नका काढू. आणि काय रे शशांक, तू एवढं लवकर कसं काय आलास आज? शशांक म्हणतो, अरे माझी ना फाईल एक घरी राहिली, आता मी ऑनलाईन मीटिंग घरूनच करणार आहे. कुकी म्हणतो, घरी राहायचं होतं तुला, खरं सांग ना, उगाचच आम्हाला कारणं देत होता, सकाळी सुट्ट्या मारता आणि असं करता. शशांक म्हणतो, मी खोटी कारणं देत नाहीये. आणि घरातल्या बायका कुठे आहेत सगळ्या? कुकी म्हणतो, घरातल्या बायका की अप्पू? शशांक म्हणतो, सगळ्याच कुठे गेल्यात? आता कुकी सांगतो, नागपंचमीची पूजा करायला गेल्यात. शशांक म्हणतो, अजून आल्या नाहीत? केव्हा गेल्यात त्या? आता कुकी आणि अमेय ठरवतो की प्रँक करायचा शशांक सोबत. आता कुकी म्हणतो, अरे अमेय, मला वेगळंच टेन्शन आलंय रे. अप्पू गेलीये नागपंचमीची पूजा करायला, पण समजा तिला असं वाटलं की नागपंचमीची पूजा करायची म्हणजे खऱ्या नागाची पूजा करायची आणि ती खरा नाग शोधायला लागली तर? शशांक म्हणतो, ए चल, असं नाही करणार ती, बाकीच्या बायका आहेत ना, त्यांचं बघून मातीच्या नागाचीच पूजा करेल ती. कुकी म्हणतो, अरे तोच तर प्रॉब्लेम आहे, बाकीच्या बायका वेगळ्या गेल्यात आणि अपूर्वा एकटी गेली आहे. शशांक म्हणतो, एकटी? अरे तुम्ही जाऊ कसं काय दिलं तिला? अरे असं काय तुम्ही दोघं जण? कुकी म्हणतो, अरे बाबा, तिने मला विचारलं नागपंचमीची पूजा करायची का, मी जाऊ का? तर मी तिला म्हटलं जा. देवाचं विचारल्यावर नाही कसं म्हणणार ना. शशांक चिडतो आणि म्हणतो, अरे तुम्ही थांबवायचं ना तिला. वटपौर्णिमेची पूजा केली तेव्हा खऱ्या खुऱ्या वडाची पूजा केली, तिने ते बघितलं. आता नागपंचमीची पूजा म्हणजे खऱ्या खुऱ्या नागाची पूजा करतात असं वाटलं तर? अरे तुम्ही थांबायला हवं होतं, थांबा, आता मी शोधून येतो तिला. अमेय म्हणतो, आम्ही पण येतो. आता कुकी मोठा आलाप लावतोय. आता शशांक म्हणतो, तुम्ही बसा इथे कणत, तुम्ही या परवापर्यंत, मी चाललो आता पुढे. हे दोघंही हसायला लागतात. आता कुकी कोणाला तरी फोन लावतोय. अमेय म्हणतो, कोणाला फोन लावतोयस कुकी? आता कुकी म्हणतो, वेट अँड वॉच. हॅलो, कुकी स्पीकिंग.
तर पुढे घडतंय असं. आता सुवाई बोलतच असतात. कुकी भाऊजी पण ना आयत्या वेळी फोन करतात. आता सुवाई म्हणतात, शशांक तू काय करतोयस इकडे? काय रे बाळा, बायका येतात इथे पूजा करायला. शशांक म्हणतो, आई तेवढं कळतं मला, मी अपूर्वाला शोधायला आलोय. कुठे आहे ती? सुवाई म्हणतात, इथे नाही आहे ती, आमच्याबरोबर नाही आहे. पन्ना काकू म्हणतात, अरे माईंनी तिला आणि सुमीला घरी थांबायला सांगितलं होतं. शशांक म्हणतो, ती तुमच्या मागे आली आहे, तिला पण पूजा करायची होती, एकटीच निघाली ती. सुवाई म्हणतात, अगं बाई एकटी आली की काय? काय सांगतोयस तू? अरे देवा. आता मानसी म्हणते, बापरे सुवा काकू, ती मागच्या ठिकाणी मोठं जंगल आहे ना, तिथे खरा नाग शोधायला गेली असेल तर. शशांकचा जीव वर खाली होत असतो. पन्ना काकू म्हणतात, काही सांगता येत नाही बाई, अपूर्वा आहे ती, एकदा ठरवलं की काही करते ती. आणि सुवाई त्यांना खुणवतात आणि म्हणतात, काय चाललंय ग तुमचं? वाटेल ते अभद्र काय बोलताय? घाबरला ना बिचारा तो. अरे शशांक, पण सकाळीच अमेय सांगत होता, म्हणजे पेपरमध्ये आलं, अशाच 2 बायका नागपंचमीच्या पूजेला गेल्या आणि बेपत्ता झाल्या की रे. शशांक म्हणतो, आई आता हे अभद्र नाही बोलत आहेस का तू? सुवाई म्हणतात, अरे राजा काळजीने सांगतेय मी. शशांक म्हणतो, तुमची काळजी तुमच्याजवळच ठेवा, मी तिला शोधून आणतो. सुवाई म्हणतात, ते काय कुकुलं बाळ आहे का, तिला जाऊन शोधून आणशील तू? शशांक म्हणतो, अगं आई प्रेग्नंट आहे ती, तिला शोधायला जावंच लागेल ना. सुवाई म्हणतात, हो बरोबर आहे. शशांक म्हणतो, मीच चाललो आता. आता हे सगळे मोठ्याने हसायला लागतात बायका. आता शशांक पुन्हा माघारी येतो लगेच आणि म्हणतो, तुम्ही नाटक करताय ना, तुम्हाला माहिती आहे ती कुठे आहे? आता सुवाई म्हणतात, हा काय चेष्टे का विषय आहे का शशांक? शशांक म्हणतो, हे तुम्हाला माहिती आहे, तुमची सून हरवली आणि तुम्ही शांत आहात, शक्यच नाही. तुम्ही अख्खं नाशिक गोळा केलं असं, सांगा ना कुठे अपूर्वा प्लीज. आता सुवाई हसायला लागतात आणि म्हणतात, पुरे ग, आणि बाजूला सरकतात या सगळ्या जणी. तर अप्पू मागेच पूजा करत असते. शशांक आता जरा हुश फील करतोय, सापडली एकदाची अप्पू. आता तिथे चप्पल काढायला लावतात सुवाई त्याला. अप्पू तिथे प्रार्थना करत असते नागाला, बाप्पा खडूसला खूप मोठं कर, त्याला सुखी ठेव नेहमी, माझ्या पूर्ण फॅमिलीला नेहमीच सुखी ठेव, आणि हो माझ्या बाळाला आणि सुमीच्या बाळाला नेहमी आनंदात ठेव, त्यांचं रक्षण कर. आता शशांक विचार करतोय, ही मुलगी माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून ते आत्ता कशी आहे? आज स्वतःचं सोडून ही सगळ्यांचा विचार करतीये, सगळ्यांसाठी देवाकडे प्रार्थना करतीये. देवा हिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर आणि हिला सुद्धा दीर्घायुष्य लाभू दे. आता अप्पू शशांकला बघून सरप्राईज झालीये, तू इथे काय करतोयस? शशांक म्हणतो, अरे अमेदा आणि कुकीने सांगितलं मला की तू एकटीच निघालीस म्हणून आलोय. नाही, या तिघींनी मला घाबरून सोडलंय माहितीये. सुवाई म्हणतं, शहाणे आम्ही काय केलं रे? कुकी भाऊजीने आम्हाला फोन करून सांगितलं की अप्पू एकटी गेली म्हणून तू हवालदिल झालाय, कासावीस झाला तुझा जीव, म्हणून आम्ही तुझी चेष्टा केली. मानसी म्हणते, कळलं आम्हाला तुमचं अप्पूवर किती प्रेम आहे, जरा दिसली नाही की किती कासावीस होता तुम्ही भाऊजी. सुवाई आणि ते सगळेजणच निघाल्यात आता आणि म्हणतात, समजो बाबा तिला कासावीस आणि हवालदिल म्हणजे काय. आता शशांक अप्पूला विचारतो, झाली ना पूजा? आणि दोघंही नमस्कार करून ते पण लगेच निघताय तिथून. आता सगळे जेवायला बसलेत. माई सांगताय, नागपंचमीला पुरणाचे कडबू करायची पद्धत आहे, पण अप्पूला पोळ्या आवडतात म्हणून तिच्यासाठी पोळ्या केल्यात. अप्पू म्हणते, खूप छान झाल्या माई पुरणाच्या पोळ्या, मला तुझ्या हातचं पुरण फार आवडतं. माई म्हणतात, हो ना, मग 1 नाही 2 खा. आता ते डायटिंग फिटिंग करायची नाही. आता कुकी म्हणतो, हो डायटिंग गेली उडत. कुकी म्हणतो, वाढा रे अजून पुरणाच्या पोळ्या. आता ह्या सुमीला पुन्हा कॉम्प्लेक्स आलाय, या घरात जसं काही अप्पूच प्रेग्नंट आहे, मला तर कोणी विचारतच नाहीये, माझ्या प्रेग्नन्सीचं कोणाला कौतुकच नाहीये. या घरात जर फक्त अप्पूच्याच प्रेग्नन्सीचे लाड होणार असतील तर मी का राहते या घरात? आता अप्पू नोटीस करते सुमीचा चेहरा उतरलाय. ती म्हणते, तुम्ही पण ना असे काय करताय सगळेजण? माझ्या आधी सुमी प्रेग्नंट आहे ना, तिला तुम्ही जास्ती फोर्स करायला पाहिजे. सुवाई म्हणतात, अप्पू त्याची काही गरज नाहीये, उलट तूच सुमीकडनं शिक, गरोदरपणामध्ये कशी स्वतःची काळजी घ्यायची, ती अगदी व्यवस्थित काळजी घेते स्वतःची. मानसी वहिनी म्हणते, तिचे नखरे नसतात. आता अप्पू चिडते आणि म्हणते, वहिनी माझे नखरे असतात का मग? हा काय प्रश्न झाला प्रेक्षकांनो, हे तर डायरेक्ट उत्तर होतं. आता विठू बाबा म्हणतो, हो का, मग तू 2 घास आज जास्ती जेवून दाखव. कुकी म्हणतो, अरे तू जेव अप्पू, आपली काव्य आहे ना तुझा फिटनेस सांभाळायला. तर पन्ना काकू चिडते आणि म्हणते, आपली काव्या का? कुकी म्हणतो, अरे म्हणजे आपली योगा टीचर काव्या, आपली योगा टीचर रे. अरे म्हणजे योगा जो सुरू केलाय ना तो अप्पूसाठी सुरू केलाय ना आपण. आता सुमी बोलून दाखवते, म्हणजे तुम्ही सगळे अप्पूसाठी योगा शिकताय, माझ्यासाठी नाही का? आता कुकी म्हणतो, अरे
अगं सुमी, तू एवढीशी होती ना तेव्हा आम्ही तुला दुपट्यात बांधायचो, तेव्हापासून आम्हाला माहिती आहे तू काही जाडबीड होणार नाही आहेस गं, तू एकदम फिट राहणार आहेस. आता लगेच अप्पू म्हणते, हे बघ सुमी, तू लक्ष देऊ नकोस कुकीकडे. कोणी योगा केला काय आणि नाही केला काय, आपण दोघींनी रेग्युलरली योगा करायचा, आपल्या दोघींना गरज आहे ना योगाची. आता फायनली कुकीने कबूल केलंय की योगाची सगळ्यात जास्ती गरज मला आहे. माझं वजन किती वाढलंय, मी विचार करतोय की काव्याची प्रायव्हेट ट्युशन लावावी, काव्याचा योगा आणि मी. तर शशांक म्हणतो, काकू ऐकतेस ना, प्रायव्हेट ट्युशन लावतोय कुकी. पन्ना काकू म्हणते, ऐकते रे, मी सगळं ऐकते, योगा करून गळ्यात आले होते पाय यांचे, पण त्या काव्याचं कौतुक कमी नाहीये. कुकी म्हणतो, चिडतेस काय लगेच, अगं गंमत केली मी तुझी. पन्ना काकू म्हणते, गंमत काही नाही, मुकाट्याने जेव्हा नाही तर शीर्षासन करायला लावेल दिवसभर. आणि सगळे कुकीला हसायला लागतात. आता अप्पू रात्री शशांकला म्हणते, आज ना मला खूप भारी वाटलं खडूस. शशांक म्हणतो, पुरण खाल्लं म्हणून ना. अप्पू म्हणते, नाही रे, नाही बायको दिसत नाहीये, कुठे गेली, एकटीच गेली. हे जेव्हा कळलं ना तेव्हा तू जे काही मला शोधत शोधत तिथपर्यंत आला होतास ना, ते खूप भारी वाटलं. शशांक म्हणतो, अगो खरंच मला टेन्शन आलं होतं, मला वाटलं तू खऱ्या खुऱ्या नागाच्या शोधात गेली की काय. अप्पू म्हणते, काहीतरीच वाटेल ते बोलतोयस, असं का करीन मी. शशांक म्हणतो, अगं तू कधी काय करशील ना हे साक्षात देव जरी खाली आला तरी सांगू शकणार नाही, अवघड आहेस तू. अप्पू म्हणतोय, नक्की तू माझं कौतुक करतोयस का चिडवतोयस मला. शशांक म्हणतो, जे खरं आहे ना तेच सांगतोय तुला, मला खरंच सांग, तुला माहीत होतं की नाही नागपंचमीला मातीच्या नागाची पूजा करायची किंवा वारुळाची पूजा करायची, माहीत होतं का तुला. नव्हतं ना. अप्पू म्हणते, पण आपल्या घरातल्या बायका आहेत ना, त्या दरवर्षी नागपंचमी साजरी करतात, पूजा करतात, त्यांनी काही ना काही फिगर आउट केलं असेल, हे माहिती होतं मला. आपल्या बायका जंगलात जाणार नाही नाग शोधायला, हे माहीत होतं मला. शशांक म्हणतो, ठीक आहे, आपण गृहीत धरूया तुला माहीत असेल, पण नागपंचमीच्या दिवशी खऱ्या खुऱ्या नागाचीच पूजा केली जाते, हे तू केलंच असतं आणि म्हणून मी तुझ्या मागे आलो ग. आता अप्पू चिडते आणि म्हणते, अच्छा तू माझ्या अक्कलेचं सर्टिफिकेट देऊन मोकळा झालास ना, ठीक आहे, नाटक करत होतास तू काळजीचं खडूस. आता ती चिडते. शशांक तिच्या मागे जातो आणि म्हणतो, अरे नाटक बिटक नव्हतं करत मी अपूर्वा, खरंच मला काळजी होती तुझी. अप्पू म्हणते, हो का, ठीक आहे. नाही मला वाटलं की तुला माझी काळजी आहे, मला वाटेत कुठे चक्कर आली, मी कुठे पडले बिडले, या काळजीने माझा नवरा माझ्या मागे आलाय. पण माझा नवरा माझ्या मागे का आलाय मला काही कळतच नाही. खऱ्या नागाच्या मागे गेली अप्पू तर काय करणार, म्हणून मागे आला होता माझा नवरा. शशांक म्हणतो, नाही ग अपूर्वा, मला खरंच काळजी होती तुझी. तुला काय म्हणलं होतं मी, काय शब्द दिला होता आठव, की मी कायम तुझ्या सोबतच आहे. तू मला न सांगता पुढे निघून गेलीस की नाही अपूर्वा, मग आलो तुझ्या मागे मागे तुला शोधत, बाकी काही नाही ग. आणि हे बघ, तू असं ना चिडचिड करू नकोस, तू त्रागा नको करूस. हे बघ, काय ना त्याचा परिणाम आपल्या बाळावर होईल की नाही, त्यापेक्षा तू एक काम कर, तू मस्त अशी हसत राहा, प्रसन्न राहा, छान दिसशील ग तू. आणि बाळ पण आपलं तसंच होणार, हसरं आनंदी, हस बघू. अप्पूने त्याला असा फेस करून दाखवलाय. आणि प्रेक्षकांनो, इथे रिव्ह्यू पूर्ण झालाय आणि पुढे खूप छान दाखवणार आहेत ते. अजून अप्पूला विशेष अशा फ्लेवरचं कुठलं तरी आईस्क्रीम खायचं आहे म्हणे, आणि ते शशांकने न आणता व्हॅनिलाचं आईस्क्रीम आणलं आहे. आता सगळेच अप्पूला समजवत आहे. सुवाई म्हणतात, अगं तो बिचारा तरी काय करणार, त्याला नसेल मिळालं अप्पू, तू समजून घे ना. पण आता शशांकने घरीच त्या प्रकारचा फ्लेवर बनवून अप्पूला खाऊ घातलाय, म्हणजे शशांक अप्पूचे डोहाळे पुरवतोय असं म्हणायला हरकत नाहीये. आणि बाई कानेटकरांना त्याचं फार कौतुक आहे. असो प्रेक्षकांनो, कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि प्लीज ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.